काय सांगाल, आता शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे आणि इथे दर्शनाला लाखो भाविक या ठिकाणी देवी भक्त दर्शनाला येत आहेत. काय सांगाल? माझं नाव गणेश हेमेंद्र भोसले आहे. मी श्री भद्रेश्वर देवस्थानचा वंश परंपरा आहे. देवीची आख्यायिका अशी आहे, त्रेतायुगामध्ये भद्रेश्वरी परिसरात उग्रसूर नावाचा राक्षस राज्य करीत असे. त्याची दोन मुले कलिकाल आणि सेवमार यांच्या उन्मत्तपणामुळे विशिष्ट मुली विशेष त्रासले होते, म्हणून त्यांनी त्रिचंडी यज्ञ केला होता. या यज्ञामध्ये सर्व देवतांना आवाहन केले गेले, पण देवांचे देव इंद्र त्यांना आवाहन करायला ऋषीमुनी विसरले. देवादेव इंद्र यांनी ऋषीमुनीचे वज्रासन घेतले. त्या वज्रासनापासून संरक्षण करण्यासाठी ऋषीमुनींनी आदिमाता पार्वतीची प्रार्थना केली, माते या संकटापासून आम्हाला वाचव. आणि मातेने ती वर्षा दिनत केले म्हणून मातेचे नाव वज्रेश्वरी आहे. ऐतिहासिक कथा अशी आहे की 18व्या शतकामध्ये पोर्तुगीजांचे साम्राज्य गोव्यापासून बुधवारपर्यंत पसरलेले होते. पोर्तुगीजांच्या अमानुष अत्याचाराला कंटाळलेल्या मराठी जनतेला या अत्याचाराचा सामना करता चिमाजीप्पा पेशव्यांनी वसईचा किल्ला जिंकण्याची मोहीम आखली. त्याचा पहिला मुक्काम वज्रेश्वरी या ठिकाणी केला. त्यांना एक संन्यासी देवीची पूजाच्या करताना दिसला. संन्यासीला देवीची महती विचारली, देवीला नवस केला की माते, मी तुझ्या कृपेमुळे जर वसईचा किल्ला जिंकलो तर तुझा किल्ल्यासारखं मंदिर बांधेल. मातेने दृष्टांत दिला की पक्षाचा दवा ज्या दिशेने किल्ला उडेल त्या दिशेने तो किल्ल्यावर हल्ला कर. त्याप्रमाणे शिवाजी अप्पांनी उत्तर दिशेने किल्ल्यावर हल्ला केला. देवीच्या कृपेने किल्ला जिंकला आणि ज्या किल्ला जिंकल्यानंतर वसईच्या किल्ल्यामध्ये प्रथम देवीचं मंदिर बांधलं आणि त्या ठिकाणी नवस केलं आहे. वज्रेश्वरी या ठिकाणी देवीचं भव्य दिव्य असं मंदिर बांधून चारी बाजूला किल्ल्यासारखी तटबंदी बांधली. देवीचा शारदीय नवरात्रोत्सव सुरू झालेला आहे. 3 तारखेपासून दसऱ्यापर्यंत देवीचा शारदीय उत्सव चालू असतो. महाराष्ट्रातून देशभरातून लाखो प्रमाणात भाविक येत असतात. देवीला नवसाला प्रसन्न आहे, प्रसिद्ध आहे. या सगळ्यांनी भाविकांना माझ्या शुभेच्छा आहेत. सगळ्यांनी देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा आणि देवीला दर्शनाला यावं. दररोज सध्या नवरात्र उत्सव असल्यामुळे किती भाविक दर्शन घेण्यासाठी येत असतात? दररोजचे किमान 10 ते 20,000 भाविक दर्शनाला येत असतात. एकूण नवरात्र उत्सव काळात 1 ते 1.5 लाख भाविक दर्शनाला देवीच्या येत असतात. आता जो नवरात्र उत्सव चालू आहे, आपल्या मंदिराकडून सध्या या नवरात्र उत्सवात कुठले कार्यक्रम आयोजित केलेले असतात? आता मंदिराच्या डेव्हलपमेंटसाठी रंगकाम चालू केलेले आहे. ट्रेनिंगची व्यवस्था चालू केलेली आहे. नवीन विद्युत नूतनीकरण चालू आणि भाविकांसाठी धर्मशाळा बांधणं आणि नवीन वॉशरूमची सोय करण्याचे कार्यक्रम चालू आहेत. आणि पारायण, कीर्तनं अशी नवरात्र उत्सव देवीचे कार्यक्रम चालू असतात. सावरदरी आमच्या सगळ्या भाविक आम्ही इथे येतो कारण की आमची नवसाला पावणारी देवी आहे वज्रेश्वरी माता. ह्याचं प्रतिरूप आमच्या गावात आहे सावरदरीमध्ये. त्यामुळे आम्ही इथे पूर्ण श्रद्धेने पूर्ण गाव पूर्ण इथे येतं. आणि गेली किती वर्षापासून तुम्ही ह्या ठिकाणी देवीच्या मंदिरामध्ये येतात? आम्ही दरवर्षी येतो कारण पुण्याहून आलो आहे मी. दरवर्षी येतो कारण ही आमच्या नवसाला पावणारी आहे. त्याच्यामुळं आम्ही दरवर्षी पुण्यातून आम्ही दरवर्षी संपूर्ण आमचं गाव येतं. आम्ही दरवर्षी बस करून आम्ही सगळ्या महिला इथनं येतो. कुठलं गाव आहे तुमचं? आमचं चाकणमंदी सावरदरी गाव असं आहे. साधारणतः किती म्हणजे महिला तुम्ही सगळे दरवर्षी येतात? आमच्या
टोटल गावातल्या सगळ्या महिला बस, कालच एक बस येऊन गेली आमची, आजही आम्ही बस करून आले, अजून एक बस येणार आहे. असं दरवर्षी आम्ही प्रत्येक वर्षी आम्ही येतच राहतो. एक देवीबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? आमची श्रद्धा आहे, आम्ही दरवर्षी येतो. जी काही इच्छा असन, आकांक्षा असन त्या इथं येऊन आमच्या पूर्ण होतं.